कृपया सूचनेकडे लक्ष द्या. ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनामध्ये उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत. सर्वांना सूचित करण्यात येतं आहे की शेतकरी कार्यशाळा हॉल क्रमांक 2मध्ये लवकरच वेगवेगळ्या विषयांच्या वक्त्यांचं तांत्रिक विषयावरील मार्गदर्शनाचं सत्र आपण सुरू करत आहोत. त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे की आपण हॉल क्रमांक 2 या ठिकाणी लवकरात लवकर येऊन उपस्थित राहायचं आहे. आज या ठिकाणी वेगवेगळे जे विषय आपण चर्चेसाठी ठेवलेले आहेत त्यामध्ये मधमाशी पालन शेतकऱ्यांसाठी पर्यायी उत्पन्नाचं साधन, त्यासोबतच पिकातील अन्नद्रव्य आणि पोषण व्यवस्थापन, प्लास्टिक नव्या युगातील शेतकऱ्याचे आधुनिक साधन म्हणजे प्लास्टिकचा शेतीमध्ये वापर, त्यासोबतच ऊसातील लव्हाळा या अतिशय उपद्रवी तणाचं व्यवस्थापन, सेंद्रिय शेती. आज आपल्याला माहीत आहे की रासायनिक कीटकनाशक असतील, रासायनिक खतं असतील, या घटकांच्या अतिवापराने पर्यावरणाचा आणि मानवी आरोग्यावर जो काही दुष्परिणाम होतो आहे, त्यामुळे सेंद्रिय शेती आज जोर धरू लागलेली आहे. सेंद्रिय शेतीबद्दलचे जे काही तांत्रिक मार्गदर्शनाचं सत्र या ठिकाणी आपण केलेलं आहे. सोबतच जलयुक्त शिवार आणि केळी आणि संत्रा या फळ पिकांचं एक्सपोर्ट क्वालिटी प्रोडक्शन म्हणजे निर्यातक्षम उत्पादन या विषयावरचं तांत्रिक मार्गदर्शन आज दिवसभरामध्ये आपण घेणार आहोत. वेगवेगळ्या विषयांचे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर हॉल क्रमांक 2 या ठिकाणी येऊन उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. लवकरच हॉल क्रमांक 2 या ठिकाणी शेतकरी कार्यशाळेला सुरुवात होत आहे. विविध विषयांचे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतील. तरी सर्वांना विनंती आहे की आपण हॉल क्रमांक 2मध्ये लवकरात लवकर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. हॅलो. बाहेर जी मंडळी उभी आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया हॉलच्या आतमध्ये यावे. थोड्याच वेळात मधमाशी पालन आणि शेतकऱ्यांसाठी पर्यायी उत्पन्नाचे साधन यावर कार्यशाळा सुरू होत आहे. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. आपले वक्ते इथे उपस्थित झाले आहे. तरी बाहेरील शेतकऱ्यांना विनंती आहे हॉलच्या आतमध्ये येण्याची कृपा करावी, क्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद सर. आजच्या या शेतकरी कार्यशाळेसाठी उपस्थित सर्व मान्यवर वक्ते आणि सर्व शेतकरी बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या आयोजकांच्या वतीनं. आता आपण तांत्रिक सत्राला सुरुवात करत आहोत. आपलं सगळ्यात पहिलं सत्र आहे मधमाशी पालन आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचं पर्यायी साधन. यासाठी आपल्यासोबत वक्ते म्हणून आहेत डॉक्टर गोपाल एन पालीवाल सर, जे डायरेक्टर आहेत सेंटर फॉर बी डेव्हलपमेंट नलवाडी वर्धा महाराष्ट्रातूनच. तर सरांना माझी विनंती आहे की सर आपण लवकरात लवकर हे सत्र सुरू करावं. आणि विनंती अशी आहे की आपल्याकडे वेळेचं बंधन आहे सर. 2 वक्ते आहेत एकाच विषयासाठी, तर आपल्यासाठी अर्धा तास आहे. तर आपण जर 25 मिनिटात आपलं प्रेझेंटेशन आटोपलं आणि 5 मिनिट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी उपलब्ध असतील तर फार बरं होईल, म्हणजे जेणेकरून पुढचे सत्र आपले फसकून होणार नाहीत. तर टोटल अर्धा तासाचा वेळ आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा समाविष्ट आहेत. तर सर आपण सुरू करूयात. मला 25 मिनिटं होतील तेव्हा तुम्ही मला हिंट द्या. नक्की सर, नक्की. आम्ही तसं तुम्हाला सूचित करू. नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये मधमाशाविषयी आपण काही माहिती जाणून घेऊया. स्थानीय मधमाशाची सुरक्षा व संगोपन. 4 प्रकारच्या मधमाशा आपल्या निसर्गामध्ये आढळतात. आग्या माशा, झुडपी माशा, देशी सातपुडे माशा आणि विदेशी सातपुडे माशा. 4 प्रकारच्या ह्या मधमाशा आपल्या निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत. आपलं शेत व परिसर मधमाशायुक्त असावं हे मला अपेक्षित आहे. जेव्हा मधमाशा आपल्या शेतामध्ये खूप राहतील तेव्हा आपल्या शेतामध्ये परागीकरणाची क्रिया घडेल, जैवविविधता कायम राहील, भरघोस पीक उत्पन्न होईल, अन्न साखळी कायम राहील, स्वस्थ व रोजगार निर्मिती होईल. आपण चांगली जमीन तयार करतो
आपण पेरणी करतो, पेरणी उगवते, आपण खतं टाकतो, आपण फवारणी करतो आणि नंतर आपलं पीक बहरायला येतं, फुलोऱ्यावर येतं. आणि फुलोऱ्यावर समजा परागीकरण करण्यासाठी मधमाशा जर नसल्या तर ह्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे परागीकरण नाही तर उत्पन्न नाही, परागीकरण नाही तर उत्पन्न नाही. आणि परागीकरण जर असेल तर भरघोस पीक आपल्या शेतीमध्ये मिळेल. मधमाशा म्हणतात, भाऊ मला वाचवाल तर तुम्ही वाचाल. ही अस्तित्वाची लढाई आहे. 27% ते 227% पर्यंत उत्पन्न वाढण्यासाठी मधमाशा ह्या निसर्गामध्ये आवश्यक आहे. मिरचीचं जर उदाहरण जर घेतलं तर 227% उत्पन्न तुम्हाला वाढते. टमाटरचं उत्पन्न जर विचार केला उत्पन्न तर 160% उत्पन्न वाढते. काजूचा विचार जर केला तर 157% उत्पन्न वाढते. तुरीचा जर विचार केला तर 133% उत्पन्न वाढते. वाल, चणा, मोहरी, आंबे, केळी, राई, पपई, ग्वारफली, ज्वारी, वांगे, दोडके काय आपण शेतीमध्ये पिकवतो त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी मधमाशाची अत्यंत आवश्यकता आहे. आपण इथं हा एक चार्ट आहे आणि ह्या चार्टमध्ये असं पाहिलं, एक उदाहरण घ्या मोहरीचं. 3600 रुपयाची मोहरी जर व्हायची असेल आणि मधमाशा त्या शेतामध्ये असेल तर 75% वाढून 6300 रुपयाची मोहरी तुमच्या शेतीमध्ये मिळेल. मक्याचं जर उत्पन्न घेतलं तर समजा तुमच्या शेतामध्ये मधमाशा नाही आहे तर मक्याचं उत्पन्न नक्की होईल तुम्हाला, पण ते 1800 रुपयाचं होईल. आणि 100% वाढ जर समजा मधमाशा असतील तर तिथे 3600 रुपयाचं मका तुमच्या शेतीवाडीमध्ये होईल. चण्याचं उदाहरण जर घेतलं तर मधमाशा नसतील तर 4500 रुपयाचं चणा तुम्हाला उत्पन्न होईल, पण मधमाशा तुमच्या शेतीवाडीमध्ये असेल तर 60% उत्पन्न वाढून 7200 रुपयाचं उत्पन्न तुम्हाला मिळेल. काही उदाहरणं पाहू आपण. मधमाशा कोण आहे? मधमाशा जागतिक स्तरावर सगळ्यात जास्ती ओळखीचा सामाजिक कीटक आहे. मधमाशा म्हणजे सामाजिक कीटक. परागीकरणाच्या माध्यमातून मधमाशा फुलांचे फलन घडून आणतात, ज्यामध्ये आपली पिकं तसेच जंगली वनस्पती आहे. परागीकरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत, दुसऱ्या फुलापासून तिसऱ्या फुलापर्यंत, तिसऱ्या फुलापासून पहिल्या फुलापर्यंत परागकण नेले जातात आणि परागीकरण तिथे होतं आणि परागीकरण झाल्यामुळे आपल्या शेतीवाडीमध्ये उत्पन्न वाढते. मधमाशा फुलांमधून मकरंद परागकण जमा करतात. असे करतेवेळी त्या नकळत पुरुष भागावरील परागकणे मादी भागावर सोडतात व असे करून त्या फुलाचे फलन घडून आणतात. फलनानंतर बिया, फळं, शेंगा इत्यादी म्हणजे सजीवांसाठी अन्न निर्मिती होते, आपल्याला प्रत्येकाला खायला मिळतो. कापसाचं उदाहरण घ्या. इथे कापसाच्या फुलावर मधमाशी, तुरीच्या फुलावर मधमाशी, मसूर डाळीच्या फुलावर मधमाशी. डावीकडे तुम्हाला चित्र दिसेल ज्या ठिकाणी मधमाशा आहेत आणि उजवीकडे तुम्हाला त्याचं उत्पन्न मिळेल. पोपट असेल, कुलथी असेल, ज्वारी असेल, धान असेल. मक्याच्या फुलावर मधमाशी तुम्हाला इथे डावीकडे दिसत आहे, उजवीकडे तुम्हाला मक्याचं टवटवीत उत्पन्न मिळत आहे. जांब, डावीकडे तुम्हाला मधमाशा दिसत आहे, उजवीकडे जांबाचं उत्पन्न मिळत आहे तुम्हाला. आंब्याचा मोहर असेल, निंबू असेल, डावीकडे तुम्हाला मधमाशी त्या फुलावर दिसत आहे, उजवीकडे तुम्हाला निंबाचं पीक मिळत आहे. निंबू असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, चिकू असेल, चिकूच्या फुलावर मधमाशी त्याच्यामुळे चिकूचं उत्पादन. बोरं असतील, आवळा असेल, चिंच असेल, करवंद असतील, जांभळं असेल. सूर्यमुखीच्या फुलावर डावीकडे तुम्हाला मधमाशी दिसत आहे, उजवीकडे तुम्हाला सूर्यमुखीचं उत्पन्न मिळत आहे. तीळ असेल, काळा तीळ असेल, पांढरा तीळ असेल. सरसो, त्याला आपण राई किंवा तिखी म्हणतो. धणे असेल, डावीकडे धण्याच्या फुलावर मधमाशी, उजवीकडे धण्याचं उत्पादन. कांदा असेल, कांद्याच्या बिया तुम्हाला जास्ती प्रमाणात घ्यायच्या असतील तर त्या कांद्याच्या त्या जेव्हा फुलोऱ्यावर कांदा येतो तेव्हा मधमाशा परागीकरणासाठी आवश्यक आहे आणि त्या मधमाशा जेव्हा परागीकरण करतील तेव्हा तुम्हाला कांद्याचं चांगलं उत्पन्न मिळेल. वांगे असतील, कोहळं असेल, शेवग्याच्या शेंगा असतील, फुलं शेतीमध्ये गुलाबाची शेती असेल, शेवंतीचे शेती असेल, फुलशेती आपण करतो, ही शेवंतीची फुलशेती आहे. ह्यामध्ये मधमाशाची आवश्यकता आहे. रोजच्या जेवणाचा प्रत्येक तिसरा घास आपण मधमाशाद्वारे उत्पादित अन्नधान्यामुळे खात असतो. तेलबिया असतील, डाळी असतील, फळं असेल, भाज्या असेल, त्याच्या उत्पादनामध्ये मधमाशाची मोठी भूमिका आहे. असं एक चित्र आहे. समजा
जगामध्ये मधमाशा नसतील तर खालचं चित्र पहा, त्या फळांमध्ये बिलकुल त्या खाली पडले आहेत. आणि वरच्या चित्रामध्ये पहा की पूर्ण सगळे भरभरून शेतमाल त्या मॉलमध्ये दिसत आहे. कापूस, धान, तूर, ज्वारी, बाजरा, उडीद, मसूर डाळ, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल, तिखी, मिरची, धने, कांदे, टमाटर, चना, निंबू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, कोवळं, वांगे, काकडी, दोडके, ढेमस काय तुम्हाला शेतामध्ये पिकवायचं असेल तुम्ही पिकवा, पण मिश्र शेती करा आणि मिश्र शेती करून मधमाशाला तिथे टिकवा. मधमाशा जर टिकल्या तर तुमच्या शेतीवाडीमध्ये उत्पन्न वाढेल. विविध प्रकारच्या मधमाशांची संख्या, त्याची घनता वाढली पाहिजे. जगभर 35% शेती मधमाशावर आधारित आहे. जगभर 87 अन्न पिकाचे उत्पन्न मधमाशामुळे होत आहे. मधमाशा वाचल्याने अन्न जैवविविधता कायम केली जाईल, उत्पादन वाढेल, उत्पादकता वाढेल. मधमाशा आपल्या अन्नासाठी तरी वाचवा असं FAOचं म्हणणं आहे. FAO काय म्हणते की मधमाशा आपल्या उत्पादनासाठी तरी किंवा आपल्या अन्नासाठी तरी वाचवा. मधमाशाचं जीवन कशामुळे धोक्यात आलं आहे? वातावरणीय बदल, कीटकनाशके, तणनाशकांचा अतोनात वापर, शेतीवाडीतील कमी होत असलेली जैवविविधता, अधिवासांची संख्या घटणे, शहरीकरण, प्रदूषण, चुकीच्या मार्गाने मधाची उत्पत्ती ह्यामुळे मधमाशांची संख्या कमी होत आहे. परंपरागत पद्धतीने मधमाशाची हाताळणी केल्याने जनसंख्या मधमाशांची कमी होत आहे. कीटकनाशके, तणनाशके याचा अमर्याद वापर केल्याने मधमाशाची संख्या घटत आहे. मधमाशा नाही तर परागीकरण नाही, परागीकरण नाही तर वनस्पती नाही, वनस्पती नाही तर प्राणी नाही, आणि प्राणी नाही तर मानवी सृष्टी नाही, असं अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते. 4 प्रकारच्या माशा, एपिस डॉर्सेटा, एपिस फ्लोरिया, एपिस सिराना इंडिका, एपिस मेलिफेरा, आग्यामोहोळ, गावरानी माशा, देशी सातपुडे माशा, विदेशी सातपुडे माशा, अशा 4 प्रकारच्या मधमाशा निसर्गामध्ये आहे. आपण मधमाशाचे प्रकार आता तुम्हाला सांगितलं मी. फ्लोरी किंवा गावरानी मधमाशा, आग्या मधमाशा, देशी सातपुडे मधमाशा, विदेशी सातपुडे मधमाशा. तर 4ही प्रकारच्या मधमाशा पिकांसाठी उत्तम आहे. आणि समजा जंगली फुलोरा जर विचार केला, आवळा, देहडा, बेहडा, करंज, पळस, कडुनिंब, आरोळी, चारोळी काय जंगली फुलोरा जंगलामध्ये असेल त्यासाठी आग्यामोळ खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला मधमाशापासून काय काय मिळतं? मध, परागकण, मेण, प्रोपोलिस, रॉयल जेली हे सगळे पदार्थ मधमाशांच्या घरट्यांपासून आपण उत्पन्न करू शकतो. आणि त्याच्यापासून जे काही आपण औषधीय पदार्थ निर्माण करू त्याला आपण एपिथेरपी म्हणतो. आणि एपिथेरपीच्या अंतर्गत आपण असे विविध औषधं तयार करू शकतो मधमाशाच्या उत्पादनापासून. तर मध, परागकण, मेण, प्रोपोलिस, रॉयल जेली ह्याचं उत्पन्न आपण मधमाशांच्या घरट्यांपासून करू शकतो. मधमाशाच्या घरट्याची संरचना जर विचार केला तर 5 ते 40 हजार कामकरी माशा असतात. काही अंडीपिलं असतात, एक राणी असते आणि 100-150 नर असतात. ही मधमाशी 3 पायाच्या जोड्या, 2 पंखाच्या जोड्या, तोंड, छाती आणि उदर. आता आपण एका प्रकारच्या मधमाशाचं कसं आपण संरक्षण करतो ते बघूया. गावरानी मधमाशीचं व्यवस्थापन. तुम्हाला ह्या चित्रामध्ये गावरानी मधमाशा दिसत आहे आणि ह्या गावरानी मधमाशाचं घरटं आहे. आणि या घरट्यापासून आपल्याला मध काढायचं आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे? आपल्याला मधमाशाच्या या घरट्यामध्ये वरच्या भागामध्ये मधाचा कांदा आहे, खालच्या भागामध्ये अंडीपिलं आहेत. तर वरच्या मधमाशा सारून वरच्या मधाचा कांदा आपण चाकूने कापायचा आहे. ते करायसाठी काय करायचं आहे आपल्याला? असे हे पोरं आहेत, ह्यांना आपल्याला शिकवायचं आहे कसं मध काढायचं. ते थोडा धूर केला, मधमाशाच्या घरट्याच्या खाली थोडा धूर केला, एक कापड घेतलं, त्याला पेटवलं, त्याला विझवलं, धूर तयार झाला. आणि धूर झाल्यानंतर त्या मधमाशाला आपण त्या घरट्यावरून सावरून लावलं, हाकलून लावलं, काही वेळासाठी उडवलं आपण. मग सिकेटरनी आपण ती फांदी कापून काढली. ही बघा फांदी तुम्हाला दिसत आहे. वरच्या भागामध्ये मधाचा कांदा आहे, खालच्या भागामध्ये अंडीपिलं आहे. अंडीपिलाचा भाग वरच्या मधाच्या कांद्यापासून वेगळा केला चाकूने कापून. चाकूने कापल्यानंतर वरचा भाग आपण बाल्टीमध्ये टाकला, त्यामध्ये मध निघालं.
आणि खालच्या भागाला अंड्या पिल्याच्या भागाला 2 काड्यामध्ये बांधून त्याच ठिकाणी लटकून दिलं ज्या ठिकाणी त्याचं पोळ होतं. ज्या माशा आपण उडवल्या होत्या त्या माशा एक एक करून त्या घरट्यावर वापस येतात आणि आपलं जीवन जगतात. मधमाशाची सुरक्षा आपण केली आहे, मधसुद्धा उत्पन्न घेतलं आहे. सर्व मधमाशा परत आल्या आणि हा मध काढणारा जो मधपाळा आहे तो मधाचे कांदे विकत आहे. आग्या मधमाशा तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, सगळ्यात रागीट असतात आणि ह्या मधमाशा एकदा तुमच्या मागे लागल्या तर डंख मारल्याशिवाय तुम्हाला सोडत नाही, इतक्या त्या रागीट असतात. अशा आग्या मोळ्याच्या घरट्यांपासून मध कसं काढायचं आपण एक साधी पद्धती ते शोधून काढली आहे. त्यामध्ये काय करतो की अशा मोठ्या मोठ्या झाडांवर 1 2 3 4 5 10 50 100 200 मोहळं लागलेली असतात आग्या मोळाची. मोठमोठ्या झाडांवर, मोठमोठ्या पहाडांवर, मोठमोठ्या पाण्याच्या टाकींवर, मोठ्या पुलांच्या खाली ह्या मधमाशा आपली घरटी बांधतात. मोठ्या झाडावर अशी घरटी लागलेली असतात. खास करून मार्च एप्रिल मे 3 महिन्यामध्ये जंगलामध्ये ज्या ठिकाणी चांगला फुलोरा असेल, आवळा देहडा बेहडा करंज पळस कडुनिंब आरोळी चारोळी काय जंगलात फुलं असतील त्या फुलाच्या सानिध्याने ह्या मधमाशा आपली घरटी बांधतात. हे आदिवासी पोरं त्यांच्या घरट्यांपासून मध काढायचं परंपरागत पद्धती अशी आहे. त्या घरट्याच्या खाली आग लावली जाते, मधमाशा जाळल्या जातात. जळलेल्या मधमाशा खाली जमिनीवर पडल्या आहे. प्रसंगी फांद्या तोडल्या जातात, मोठी झाडं कापली जातात आणि मधाचं उत्पन्न घेतलं जातं. पण असे ह्या आदिवासी पोरांना आपण आयडेंटिफाय करतो, त्यांना कपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग करतो. पूर्ण हे आदिवासी लोक वर्षभरामध्ये 4-5 लाख छत्ते पूर्ण भारतभर 10 करोड रुपये कमवण्यासाठी नष्ट करतात. अशा आदिवासी पोरांना आपण काय अमरावती असेल, यवतमाळ असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, वाशिम, बुलढाणा, नांदेड, जबलपूर, मंडला, बालाघाट, छिंदवाडा, शोपूर, झाबुआ, धार, खरगोन असे वेगवेगळे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी जंगल आहे, ज्या ठिकाणी आदिवासी राहतात आणि त्या आदिवासी त्यांच्या त्या जंगलामध्ये आग्यामुळं असतात. अशा आदिवासी पोरांना आपण आयडेंटिफाय करतो, त्यांना ट्रेनिंग देतो. आदर्श शहद संग्रहण प्रशिक्षण कार्यक्रम करतो आपण. वन विभागासोबत हा कार्यक्रम चालतो आपला. त्यांना आवश्यक असणारी साधनसामुग्री, ड्रेस लागत असेल, असा ड्रेस आहे, ड्रेस असेल, बाल्टी असेल, चाकू असेल, रस्सा असेल, मोठी शिडी असेल, कंटेनर असतील, चाकू असेल, काय आहे सगळं साहित्य आपण त्याला देतो. हे सगळं साहित्य त्याला दिलं कुठल्या तरी सरकारी योजनेमधनं आपण त्यांना साहित्य देतो. हे साहित्य घेऊन हे जंगलात जातात. 1 2 3 4 5 6 लोकांची ही मंडळी आहे आणि ही मंडळी जंगलात गेली आहे. त्यांच्यासोबत त्यांचं साहित्य सोबत आहे. झाडावर चढतात. झाडावर चढल्यावर सरळ मधमाशाच्या घरट्यावर जाऊन बसतात. वरती बाल्टी लटकून आहे. वरच्या त्या मधाच्या कांद्यावरच्या माश्या हळूहळू त्या सारतात. आग्यामोळच्या या घरट्यामध्ये वरच्या भागावर मधाचा कांदा आहे. वरच्या भागावरच्या माश्या हळूहळू सारायच्या, त्या उडवायच्या. त्या माश्या उडवल्यावर चाकूने हा एवढा भाग तो कापून काढेल आणि हा कापलेला भाग हातामध्ये तुम्हाला दिसत आहे तो बाल्टीमध्ये टाकेल आणि बाल्टी खाली सोडेल. असं करून आपण आग्यामोळ्याच्या घरट्यापासून मधाचं उत्पन्न घेतो. हा कापलेला भाग मधमाशा 25-30 दिवसानंतर पुन्हा भरून काढतात, पुन्हा तिथे मध साठवितात. तुम्हाला पुन्हा मधाचं उत्पन्न घेता येतं. तर एकदा, दोनदा, तीनदा मधाचं उत्पन्न आपण आग्यामोळ्याच्या घरट्यापासून घेतो. ज्या दोराच्या साहाय्याने ते झाडावर चढले होते त्या दोराच्या साहाय्याने ते खाली उतरतात. आता एका बकेटमध्ये तुम्हाला दिसेल की हा मधाचा कांदा, हा दुसरा कांदा, हा तिसरा कांदा, हा चौथा कांदा, हा पाचवा, हा सहावा, सातवा, 8, 9, 10 कांदे त्यांनी मधमाशाच्या घरट्यापासून वेगळे केले. प्रत्येक या कांद्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 किलो मध मिळेल. 30 ते 40 किलो मध एका दिवशी ते काढतात आणि मग घरी गेल्यावर मोठ्या चाळणीमध्ये मधाचे कांदे जे आहे त्याचे तुकडे तुकडे करतात. तुकडे केल्याने पूर्ण मध घरंगळून खालच्या टबमध्ये येतो आणि तो टबमध्ये आलेला मध पुढे मोठ्या कंटेनरमध्ये ते ट्रान्सफर करतात. मध निघाल्यानंतर जे मेणाचे तुकडे आहे
त्याला पातळ करून आपण मेणाचं उत्पन्न करतो. मध आणि मेण याचं दोघांचं उत्पन्न झाल्यावर हे विक्रीला आणतात. विक्रीला आणलेला मध किंवा मेण तुम्हाला दिसत आहे. विक्रीसाठी आणलेला मध व मेण ह्या गटाने, हा गट चंद्रपूरचा आहे. 1 2 3 4 5 लोकांचा गट. त्यांनी मागच्या मार्च एप्रिलमध्ये 2,64,000 रुपयाचं 12 क्विंटल मध त्यांनी काढलं होतं. मधाचे मोजमाप करतो आपण. हनी क्वालिटी कंट्रोल करतो जेणेकरून मधामध्ये गुणवत्ता कायम राहायला पाहिजे. ॲनिलीन क्लोराईड नावाची टेस्ट करतो. ॲनिलीन क्लोराईड नावाची टेस्ट केल्याने मधाची भेसळ लक्षात येते. मध साठवतो आपण. हे ड्रम खाली झालेले मध विकल्यानंतर मध शुद्धीकरण यंत्र 53 डिग्रीवर मधाला गरम करतो आणि त्याला 40 मायक्रॉन फिल्टर बॅगने फिल्टर करून घेतो. फिल्टर झाल्यावर ते मध बॉटलमध्ये टाकतो आणि ते बॉटलमध्ये टाकलेलं मध हे विक्रीसाठी उपलब्ध होते. हे विक्रीसाठी उपलब्ध झालेलं मध हे अमेरिकेला आम्ही एक्सपोर्ट केलेलं मध. गावराणी मधमाशा, गावराणी सातपुडे मोहोळ, तिसऱ्या प्रकारची मधमाशी. ह्या प्रकारच्या मधमाशा मोठमोठ्या झाडाच्या कोखामध्ये असतात. अशी एक बडी पेटी धूरदाणी, हनी एक्स्ट्रॅक्टर, अँट अरेस्टर, बी व्हेल अशी लाकडी पेटी आपल्याला देशी सातपुडे मोहळाला पालन करायसाठी वापरायची असते. हे सगळं साहित्य आपल्याला पाहिजे. ह्या झाडाच्या आतल्या ढोलीमध्ये कुठेतरी मधमाशाची वसाहत आहे. छिद्र मोठं केलं 1 2 3 4 5 6 7 म्हणून याला आपण सातपुडे मोहोळ म्हणतो. आपण देशी सातपुडे मोहोळ आहे. एक एक करून ह्या सगळ्या पुऱ्या बाहेर काढा. ह्या पुऱ्या बाहेर काढल्या आणि फ्रेमामध्ये त्या सेट केल्या. ज्या मोठ्या लाकडी फ्रेमा आहे मध्ये तुम्हाला अशा काही फ्रेमा दिसतील. अशा फ्रेमा असतात. 1 2 3 4 5 6 7 फ्रेमा, 8 फ्रेमा ह्याच्यामध्ये असतात. तर हा खालचा भाग आहे, याला आपण अंड्या पिलाचा भाग म्हणतो. या अंड्या पिल्याच्या भागामध्ये आपण अंडी पिलच बांधतो आणि वरच्या भागामध्ये मधाचे कांदे बांधतो. असं करून ही मधमाशाची पेटी तयार करतो. वयस्कर मधमाशा ज्या आहेत त्या हाताने घेऊन या जाळीमध्येच टाकतो. ह्या जाळीमध्ये टाकल्या ह्या मधमाशा आणि सगळ्या मधमाशा घेतल्यावर त्यांना आपण त्या पेटीमध्ये ट्रान्सफर करतो. ही मधमाशाची वसाहत. ह्याच्यामध्ये अंड्या पिलाचे भाग, इथे मधाचे कांदे आणि वयस्कर मधमाशा ज्या आहेत त्या आपण येथे धरून इथे ट्रान्सफर करतो. अलग होऊन जा तुम्ही. मधमाशाची यशस्वी पकड. आपण लाकडी पेटीमध्ये सातपुडे मोहोळाची वसाहत धरलेली आहे आणि आपण जिथे आपल्याला ठेवायचं असेल आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ही मधमाशाची पेटी ठेवता येते. विदेशी सातपुडे मधमाशाची वसाहत अशी असेल, 1 पेटी, 2 पेटी, 3 4 5 6 7 8 9 10 15 20 50 पेट्या एका ठिकाणी ठेवल्या जातात आणि मधमाशाचं संगोपन केलं जातं. विदेशामध्ये अशा प्रकारच्या ह्या मधमाशा आहे, शेतीवाडीमध्ये ठेवलेल्या आहे, त्याचं संगोपन केलं जातं. एका जंगलामध्ये ह्या मधमाशा ठेवलेल्या आहेत. 1 सुपर, दुसरा सुपर, 3 सुपर. मधमाशावर काम करायसाठी तुम्हाला असा जाळीदार ड्रेस घ्यायचा असतो. जाळीदार ड्रेसचा उपयोग करून तुम्हाला मधमाशावर काम करता येतं. आपल्याला काय काय सहाय्य लागेल? प्रशिक्षण द्यावं लागेल आपल्याला. समर्थ रुंदी म्हणजे कपॅसिटी बिल्डिंग करावी लागेल. मध जमा करायचं साहित्य आपल्याला द्यावं लागेल. मध खरेदी विक्रीची व्यवस्था करावी लागेल. स्वास्थ्य व जनरल विमा द्यावा लागेल. लोन द्यावं लागेल आपल्याला मधमाशा पालकांना. काही अग्रिम द्यावी लागेल इत्यादी याची व्यवस्था करावी लागेल.
मधापासनं मध आवळा, मध, हनी आवला, हनी जिंजर, हनी गार्लिक, हनी ड्रायफ्रूट आपल्याला तयार करता येतं. जिल्हा कृषी विभाग, जिल्हा वन विभाग, खादी ग्रामोद्योग आयोग, केंद्रीय मधुमक्खी अनुसंधान केंद्र यांच्या माध्यमातून आपल्याला हे काम करता येतं. नेक्स्ट 5 मिनिट हां सर. येस. लव विथ बीज इज लव विथ दी नेचर. मी इथे थांबतो. काही तुम्हाला प्रश्न असेल तर विचारा, कारण मला अर्धा तास दिला होता. अर्ध्या तासामध्ये हा इतका मोठा विषय करायचा होता. व्हॉलंटियर्स लक्ष राहू द्यात. स्पीकर्सला माईक प्रोव्हाइड करा. Sir, suppose initially we want to set up this project, so how much government will provide the fund and how much share of our all the farmers should be there? म्हणजे आमचं किती भाग राहील त्याच्यात आणि गव्हर्नमेंट किती सप्लाय करणार, आम्हाला आमचं मार्केट मिळेल का, त्या सर्व बाबतीत आम्हाला एक तर आवडलेलं आहे, आमच्या शेतीसाठी फार उपयोगी आहे. हो, म्हणजे तो तर बेनिफिट आहेच आमचा, पण आम्हाला लार्ज स्केलवर ॲज अ बिझनेसही करता येत का. गेल्या 5 वर्षापासून सतत लॉसमध्ये आहे शेतकरी. सोयाबीन, कापूस, बोंडअळीनं परेशान आहे. तर माझं म्हणणं आहे की आम्हाला असं प्रोव्हाइड नाही तर आम्ही काय बनवू आणि मार्केटमध्ये घेतल्याच जाणार नाही तर आमच्या डोक्यावर पडेल ना सर्व. मार्केटिंगची काही आता व्यवस्था आहे का आपल्या. सांगतो मी. मध केंद्र योजना हे खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर ह्याच्या माध्यमातून सुरू आहे. एक ही योजना झाली मध केंद्र योजना, हनी सेंटर स्कीम. दुसरं एक योजना आहे खादी ग्रामोद्योग आयोगाची. त्या योजनेमध्ये तुम्हाला 50 पेट्या, 100 पेट्या, 200 पेट्या, 500 पेट्या, काय तुम्हाला पेट्या मधमाशाच्या पाळ्याच्या असतील त्या तुम्ही खरेदी करा. मधमाशा त्यात संगोपन करा. त्याचं मायग्रेटरी टाईप ऑफ बीकीपिंग करा. त्यासाठी अर्थसहाय्य 70% तुम्हाला ग्रँट आणि 30% स्वतःचं पाठबळ ते तुम्हाला लागेल. त्यासाठी तुम्हाला तसं करता येईल. आणि नंतर अजून माझे मित्र आनंद आहे, ते स्वतः ह्या कामामध्ये लागले आहे. ते त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगतीलच तुम्हाला त्यांनी कसं ते सेटअप केलं ते. तर त्यांच्यापासून तुम्हाला अजून माहिती मिळेल. अजून काही प्रश्न? दोन ठिकाणं आहे त्यासाठी. एक तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पिरली नावाचं गाव आहे. मी आधी तुम्हाला आवाहन करेल की मधमाशा पालन हे शेतीवाडीमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी करा, मधासाठी करू नका. मधासाठी जर केलं तर तुम्हाला पूर्ण मायग्रेटरी टाईप ऑफ बीकीपिंग करावं लागेल आणि ते आपल्याला अवघड आहे. ते करणं थोडं कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला 1 पेटी 2 पेटी मधमाशाच्या तुम्ही पाळा. नाहीतर मी तुम्हाला आधी म्हटलं की तुमच्या शेतामध्ये ज्या गावरानी प्रकारच्या मधमाशा आहे, ज्याचं पोळ असं असतं, त्या मधमाशाच्या पोळामध्ये वरच्या भागात मधाचा कांदा, खालच्या भागात अंडी पिलं. आपण चाकूने त्याचे 2 तुकडे करा. मधाचा कांदा वेगळा करा. खालच्या अंड्या पिल्याच्या भागाला 2 काड्यामध्ये बांधून त्या ठिकाणी लटकून द्या. ह्या मधमाशा पुन्हा ह्या कापलेल्या भागाला पुन्हा बांधतील. पुन्हा तिथे मध साठवेल आणि पुन्हा बांधण्यासाठी आणि मध साठवण्यासाठी अजून पुन्हा फुलांवर जातील. मकरंद परागकण जमा करतील आणि मकरंद आणि परागकण जमा करण्याच्या त्या कार्यामध्ये ह्या मधमाशा तुमच्या शेतीवाडीमध्ये 27 ते 227% पर्यंत उत्पन्न वाढीसाठी मदत करतील. हॅलो सर. नागपूरला नाही आहे आणि डॉक्टर आनंद सांगतील तुम्हाला की अजून काय त्यांच्याकडे ॲव्हेन्यूज आहे. कारण की ते एपिस मेलिफेरा नावाच्या विदेशी प्रकारच्या सातपुडे मोहळाचे एक्सपर्ट आहे. ते आपल्या भाषणामध्ये सांगतील. धन्यवाद पालीवाल सर. खूप चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी. सर एक प्रश्न आहे, शेवटचा एक प्रश्न. सर एक प्रश्न असा आहे की माझ्याकडे टेरेस गार्डन आहे 1000 स्क्वेअर फुटामध्ये वर, हो, म्हणजे रूपटॉपवर. तर त्याच्यामध्ये मला असं काही करता येईल काय मधपेटी ठेवून? एक मधमाशाची एक देशी सातपुडे मोहोळ ज्याला म्हणतो आपण, सातपुडे मोहोळ, देशी सातपुडे मोहोळ, ते तुम्ही घ्या आणि तुमच्या त्या टेरेस गार्डनवर ठेवा. आणि मी म्हटल्याप्रमाणे मिश्र शेती जसं आपण म्हणतो, तर मिश्र प्रकारचे काही वनस्पती तुम्ही त्या ठिकाणी पाळा, जेणेकरून त्या मधमाशाला 12ही महिने फुलोरा मिळाला पाहिजे. पण त्या 1000 स्क्वेअर फीट गार्डनच्या भरोशावर मधमाशा राहत नाही. ह्या मधमाशा तुमच्या एरियामध्ये
5 ते 7 किलोमीटरचा पूर्ण एरिया पिंजून काढतात, मकरान पराकण शोधून काढतात आणि आपली उपजीविका जगतात. त्यामुळे तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या त्या टेरेस गार्डनमध्ये एक मधमाशाची पेटी निश्चितपणे चांगल्या प्रकारे राहील आणि ती जगेल. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपल्या मनात अजून पण प्रश्न असू शकतात, पण त्याच्यानंतर जक्कुरवार सर जे आपल्याला माहिती देतील तर होऊ शकते आपल्या प्रश्नाचं निराकरण पण होऊन जाईल. त्याच्यानंतर जर वाटलं तर आपण शेवटी प्रश्न उत्तर घेऊ आणखी. यानंतर आपले पुढचे वक्ते आहेत, नंतर देऊ ते. श्री आनंद जक्कुलवार सर, जे आनंद हनीबी फार्म्स चंद्रपूर या ठिकाणाहून आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला आणखी काही बाबींबद्दल तांत्रिक मार्गदर्शन करतील आणि त्यानंतरही शंकांचं काही निरसन असेल तर ते आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून घेऊ. दोघांची कॉन्टॅक्ट नंबर ते शेअर करतील. जास्त इथं आपण वेळ आपल्याकडे बंधन असल्यामुळे तुम्ही त्यांच्याशी पर्सनली संपर्कात राहू शकता त्यांचं लेक्चर झाल्यानंतर. मी सरांना विनंती करेल की आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार. या हॉल आजच्या कार्यशाळेला उपस्थित असलेले सगळे मान्यवरांचं आणि इथे बसलेले सगळे शेतकरी बांधवांना मी आनंद जकुलवार चंद्रपूर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज ॲग्रोव्हिजन या ठिकाणी मला मधमाशी पालन या विषयावर एक वेळ दिल्याबद्दल माझं जे मनोगत आहे किंवा जे माझं कार्य लोकांपर्यंत मांडण्यासाठी आज मला वेळ दिला त्यासाठी मी ॲग्रोव्हिजनचे आभार मानतो. मित्रांनो, डॉक्टर पालीवाल सरांनी असं उत्तम तुम्हाला आज मार्गदर्शन केलेलं आहे की निसर्गात मधमाशी ही एक कीटकजात मनुष्य जातीसाठी किंवा शेतकऱ्यासाठी एक किती चांगल्या प्रकारे काम करू शकतं. फक्त शेतकऱ्याचं मैत्रीण आपण असं म्हणता येईल, कारण की एक हिला मधुलक्ष्मी किंवा धनलक्ष्मी म्हटलं जातं आणि हा एक कीटक मनुष्य जातीसाठी खूप आवश्यक आहे. आणि आज आपण ह्या 21व्या सदीत असल्यामुळे मला एवढंच वाटतं की माणूस चंद्रावर जाओ किंवा मंगळावर जाओ, खाणार अन्नच आहे. मग तुम्ही उचित अन्न खाता का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरोबर. आज आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे धान शेती, सोयाबीन, तूर आणि गहू अशा आणि कटान माल खूप कमी प्रमाणात मिळतो. पण इथं मला एक सांगा, ऑर्गॅनिक फार्मिंग किती प्रमाणात आहे निघलीची मला माउंटमध्ये. बरोबर. कारण की आपल्या डोक्यावर जे मार्केटिंग झालेली आहे बी बियाण्यांची किंवा हायब्रिड सीड्स आपण आज वापरतो आहे, त्याच्यामुळे काय कमी वेळात जास्त उत्पन्न. बरोबर. पण क्वालिटी चुकीची. ही जी मधमाशी आहे ही मधमाशी कशी क्वालिटी देईल याचं उत्तम उदाहरण डॉक्टर पालीवाल सरांनी दिलेलं आहे. त्यांचा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आज तुम्हाला लाभलेला आहे. सरांनी पारंपरिक पद्धतीने मधमाशी पालन कशाप्रकारे केलं जाते याच्या उत्तम उदाहरण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. मी आशा करतो की खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपण मॅलिफेरा म्हणजे एक ॲडव्हान्स बी किपिंग असं समजू शकता की माझं असं म्हणणं आहे की शेतकरी आपला एक संकल्पना आहे की काही नाही केला म्हणजे शेती करू शकतो. पण असं नाही. आता कुठेतरी ट्रेंड चेंज झालेला आहे. सुशिक्षित तरुण इंजिनियर एमटेक झालेले लोकंसुद्धा आज शेती ॲग्रिकल्चर फील्डकडे वळलेले आहेत. कारण की एक खूप मोठा स्कोप आहे. आधी प्राथमिक सेक्टर आपलं शेतीचा होता, नंतर तुम्हाला नोकरी कुठे प्राथमिक सेक्टर आलेलं आहे. पण आता परत हे रिसायकलिंग होत आहे आणि त्याच्यासाठी उत्तम एक उपाय आहे मधमाशी पालन. सरांनी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने आग्यामोळ, फ्लोरिया आणि सातेरी या अशा पद्धतीने मधमाशी पालन होत आलेलं आहे. पण जर तुम्हाला मोठ्या लेवलवरती कमर्शियल लेवलवरती काम करायचं असेल, जसं सरांनी तुम्ही मगाशी प्रश्न केला की मला पेट्या कुठे मिळतील, तुम्हाला पेट्या मिळतील पण तुम्ही पेटी टिकवू शकता का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर. कारण की मधमाशी देऊन तुम्हाला देणेवाला मोकळा होऊन जाणार, पण तुम्हाला प्रॉपर नॉलेज कुठून मिळणार. तर मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली काही फोटोज किंवा व्हिडिओज दाखवतो जे आम्ही पर्सनली काम करतो आहे. गेल्या 5 वर्षापासून मी ॲपिस मॅलिफेरा या मधमाशीवरती काम करतो आहे. मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे की शिक्षण तुम्हाला गरजेचं नसते. इथे तुम्ही अशिक्षित असाल तरीही काम करू शकता किंवा उच्च शिक्षित असाल तरी काम करू शकता. फक्त जिद्द आणि तुम्हाला लागणारी जी मेहनत आहे, ही जी मॅलिफेरावर आम्ही काम करतो आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला काही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करील की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक दाखवू शकतो.
मधमाशी ही जी तुम्ही पाहून राहिले हे सेल आहे, बरोबर. हे सेल हे राणी माशीने दिलेले अंडे आहेत. आता राणी माशीचं काम या मधमाशी पालनामध्ये खूप मोलाचं आहे असं म्हणता येईल, की राणी माशी एक बॉस आहे. आता ही बॉस काय करते, ही रोज 1000 ते 2000 अंडी द्यायचं काम करते, बरोबर. आता हा जो तुम्ही छोटासा एक तांदळाचा दाण्यासारखा जो अंडा पाहून राहिले, या अंड्याचं फलित म्हणजे ही पूर्ण एक नवीन वर्कर माशी जी तयार होईल ती 21व्या दिवसाला तयार होते. म्हणजे तुम्ही जर बघाल एक वर्कर माशी जन्म घ्यायला 21 दिवस लावते आणि जर तिचा तो लाईफस्पॅन बघाल तर 40 ते 45 दिवसापर्यंत ती मरण पावते. म्हणजे एका माशीचा लाईफस्पॅन फक्त 40 ते 45 डेज एवढं आपण पकडू शकतो. पण तिच्या त्या एवढ्याच्या कालावधीमध्ये ती जीवनामध्ये किती अमूल्य काम करते आणि माणसाला एक अमृतासारखं एक मध हे प्रोव्हाइड करून देते. ही एक माशीची एक छोटीशी फोटो आहे. तुम्ही बघू शकता माशीच्या दोनही पायाला एक पिवळ्या कलरचं परागकण, त्याला पोलन बास्केट म्हटलं जाते. आता हे पोलन बास्केट काय आहे, हे पोलन काय आहे, हे आपण समोर ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून मधमाशीचे आपण समोर बघणार आहे. ॲडव्हान्स बी फार्मिंगमध्ये मित्रांनो हे अशा प्रकारच्या मधमाशाच्या पेट्या आहेत की जेणेकरून तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर आपल्याकडे शेत असतील, जसं आपल्याकडे तूर मोठ्या प्रमाणात होते, कापूस होतो, पण इथं एक फॅक्टर असा आहे की तुम्ही जर सतत स्प्रे करत असाल तर मधमाशी इथे टिकणार नाही. हे लिहून घ्या. कोणाला चुकीचं मार्गदर्शन करून आम्ही पोट भरणार किंवा आमचं पोट भरणार असं काहीच नसते. जिथं स्प्रे झालं तिथं मधमाशी गेली. आता हे बघा, तुम्ही बघू शकता मायग्रेशन आम्हाला करायची गरज, की हा जो सीन बघताय हा मोहरीचा बेल्ट आहे. आता अखंड असा 8 ते 10 किलोमीटरपर्यंत तुम्हाला एकच, म्हणजे याला म्हणू शकतो की यावेळेस जी मधमाशी काम करणार आहे, ती जे नेक्टर आणि पोलन जे घेऊन येणार आहे ते 99% मोहरीचं मध असणार आहे. आता मोहरीची शेती कुठे होते? मोहरीची शेती MP पासनं तर नॉर्थ इंडियापर्यंत, हरियाणापर्यंत कंटिन्युएशनमध्ये चालते. आता तुम्हाला स्थलांतरित करावं लागते. मोहरीचं फूल हार्डली तुम्ही 1 ते 1.25 महिन्यापर्यंत पकडा. आता कुठे आधी पेरलं जाते किंवा कुठे काही क्षेत्रामध्ये नंतर, हे तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला स्थलांतरण करावं लागतं. आता मोहरीनंतर पुढे काय? तर मोहरीनंतर पुढे येते कोथिंबीर. आपल्याकडे कोथिंबीर फक्त भाजीत टाकण्यापुरती आपण विचार करतो, पण तिथं धन्याची शेती होते. आता धन्याच्या शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ती प्रोडक्शन होते. तर त्यासाठी सुद्धा लागणारं पॉलिनेशनची गरज तिथे असते. तिथून येणारा जो मध येणार आहे तो सुद्धा कोथिंबीरचाच एकमेव सिंगल फ्लोरा हनी आपण त्याला म्हणता येईल. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मधमाशी स्थलांतरण कसं करायचं हे तुम्ही बघू शकता, की आम्ही रात्रीच्या अंधारामध्ये ह्या अशा पेट्या, मधमाशी सकाळी सूर्याची पहिली किरण पडल्याबरोबर आपल्या छत्त्याच्या बाहेर पडते आणि संध्याकाळी आपल्या घरात येते. म्हणजे माणसापेक्षा खूप हुशार अशी मधमाशी आहे. तर तुम्ही बघू शकता मधमाशी जशी आतमध्ये आल्यानंतर आम्ही ह्या पेट्यांना ट्रकमध्ये लोडिंग करतो, की जेणेकरून आज आम्हाला रातोरात प्रवास काटावा लागतो. 200 किलोमीटर 300 किलोमीटर असा आमचा प्रवास असतो, कारण की दुसऱ्या दिवशीच्या सूर्य निघतपर्यंत आम्ही तिथे पोचलो पाहिजे. कारण की माशी जशी निघाली तशी माशीला बाहेर जावं. ती मुक्त संचार करणारी माशी आहे, तिला आपण रोखू शकत नाही. ते अशा प्रकारचं आम्ही मायग्रेशन बेस काम करत असतो. आता मायग्रेशन बेस काम करत असताना ॲज अ बी कीपर म्हणून आम्हाला माशीसोबत स्वतः फिरावं लागतं. तुम्ही जेव्हा कुठं ॲज अ कमर्शियल लेवलवर मधमाशी पालन कराल तेव्हा तुम्हाला पूर्ण तुमच्या युनिटपासनं तुम्हाला सगळं लेबरपासनं तुम्हाला फिरावं लागतं. तर हा एक अशा प्रकारचा आहे कार्यक्रम. आपण काही व्हिडिओज मी तुम्हाला दाखवतो. एक छोटासा एक प्रयत्न केला मी 2 मिनटात तुम्हाला पूर्ण एक जर्नी समजून जाईल मधमाशी पालन कशा प्रकारे केलं जातं. हे बघू शकता की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आम्ही गेलो त्यावेळेस अशा प्रकारे ट्रकमधून मधमाशी पालन मधपेट्या आम्ही खाली करतो आहे. हा राजस्थान कोटा या प्रदेशातला व्हिडिओ आहे. इथं आहे बाबूळ, ज्याला आपण किकर किंवा विलायती बाबूळ म्हणतो. तुम्ही पाहू शकता त्या साईडनी भरपूर प्रमाणात तुम्हाला जंगल दिसत आहे. तर हा जंगल ऑर्गॅनिक आहे. इथे कुठल्याही प्रकारची फार्मिंग किंवा शेती किंवा पेस्टिसाईड मारला जात नाही. तर जेणेकरून हे बघू शकता बाबळाचं फूल
याच्यावर मधमाशी नेक्टर, पोलन हे दोन्ही प्रकारचं काम करून राहिलेली आहे. हे आहे ओव्याचं फूल. ओव्याची शेती कुठेतरी होते. आता अशा लेवलवरती जेव्हा तुम्ही काम करता तुम्हाला एक प्रॉपर स्किल आणि ट्रेनिंगची गरज असते. हे पारंपरिक पद्धतीने मधमाशी पालन करणं हा एक स्कोप आहे. बघा मित्रांनो की एक मध काढण्याची एक प्रक्रिया छोटीशी तुम्हाला दाखवते आहे समोर, की आधी माशीला कसं झाडावं, माशीला कुठे ठेवायचं की तिला इजा झाली जर तिचं नुकसान नाही झालं पाहिजे, माशी टिकून राहिली पाहिजे. या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षिक 200 ते 250 पेट्यांचं एक युनिट आहे. बघा हे सिलिंग कापलं जात आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे एका वसाहतीमध्ये ब्रूड, लार्वा, हनी, पोलन ह्या सगळ्या असतात. हा जो वॅक्स आहे, हा जो वॅक्ससुद्धा एक आपल्याला बाय प्रोडक्ट म्हणून कामी येतो. बघा तिथे आम्ही फक्त त्याचं सिलिंग ओपन करतो आहे की जेणेकरून मध बाहेर निघायला मदत होईल. आणि कुठल्याही प्रकारची पोळ्याची नुकसान न करता एक सायंटिफिक पद्धतीने एक मशीन असते, त्याला हनी एक्स्ट्रॅक्टर मशीन म्हणतात. या हनी एक्स्ट्रॅक्टर मशीनमध्ये ही फ्रेम टाकल्या जाते. येणाऱ्या 1 मिनटामध्ये मध पूर्ण निघून तुम्हाला फ्रेम खाली होते. हे बघू शकता अशा 9 फ्रेम्स असलेली एक मशीन असते. सेंट्रिफ्युगल फोर्स याच्यावरती अप्लाय होतो की जेणेकरून मध मशीनच्या बाहेर निघणार नाही आणि जे मधाचं पोळं आहे, जे माशीचं घर आहे, ती सिक्युअर राहील. विदिन 1 मिनिट, 1 मिनटामध्ये हे मधमाशीचं मध त्या पोळ्यातून बाहेर येतं आणि तेच पोळं वारंवार वर्षभर कामी येतं की जेणेकरून आपण मधमाशी पालक आहोत ना. मधमाशी पालन करायचं म्हणजे मधमाशीला वाचवणं आपलं कर्तव्य आहे. तर मधमाशी बघा 1 मिनटाच्या आतमध्ये हे मध टोटली पूर्णपणे निघून गेलेलं आहे. हीच मधमाशीचे पोळं परत त्या बॉक्समध्ये ठेवल. दुसऱ्या दिवशीपासून माशी परत त्याच्यामध्ये मध संकलन करणं स्टार्ट करते. ही एक छोटीशी सर्वसाधारण पद्धत आहे आणि अशा प्रकारे आपण मध हार्वेस्ट करतो. तुम्ही बघा अशा प्रकारचे आपली फिल्टरिंग प्रोसेस तिथेच करून आम्ही या करत असतो. आता एक राहिला गोष्ट मधमाशीचं पोलन, परागकण आपण नाव ऐकलं असेल. तर परागकण कसं कलेक्शन करतात, परागकणाचे महत्त्व काय, इथं मार्केट कुठे आहे. सरांनी बोलल्याप्रमाणे मार्केट हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. प्रोडक्शन तर तुम्ही करून घ्याल पण मार्केट कुठे आहे. हे बघा मित्रांनो, हे पोलन ट्रॅप असते. भारतामध्ये मोहरी ही एक सगळ्यात लांब काळ चालणारं एक फूल आहे. तर त्याच्यामध्ये पोलनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात येतं. आता हा पोलन ट्रॅप तुम्ही बघू शकता, माश्याचा दोन्ही साईडनी पोलन बास्केटमध्ये तिने पोलन एक दाणे आणलेले आहे. आता हे दाणे आम्ही कलेक्शन करतो कारण की त्या पेटीला त्यावेळेस भरपूर प्रमाणात पोलन आहे, कारण पोलनची तिला गरज नाही. त्याच्यामुळे आम्ही पोलन हार्वेस्ट करतो की जेणेकरून ऑफ सीझन जेव्हा येतो माशीला पोलन आणि नेक्टर आणि पाणी ह्या 3 गोष्टींची गरज असते. पण ऑफ सीझनमध्ये कसं काय करायचं, तर मग ऑफ सीझनमध्ये आम्ही हे पोलन त्यांना ॲज अ फीड म्हणून देतो किंवा हे विदेशामध्ये एक्सपोर्टसुद्धा होते ॲज अ प्रोटीन सोर्स म्हणून. याचा एक इंटेक आपण करू शकतो. ह्युमन बिईंग कुठेच प्रमाणे आपल्याला हे होत नाही. आणि पोलन आम्ही हार्वेस्ट केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे थोडंसं त्याला हलक्या उन्हात आणि ड्राय एअरमध्ये आम्ही त्याला वाळवतो की जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चरचं पर्सेंटेज कमी होऊन जाईल आणि मग त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये पॅकिंग करून आपण मार्केटमध्ये विकू शकतो. चांगल्या प्रकारे यालासुद्धा किंमत आहे. बायर्स भरपूर आहेत, फक्त विकणेवाला पाहिजे. विकण्याची टेक्निक तुम्हाला आली पाहिजे. प्रोडक्शन तर कोणी करू शकते. असा हा पोलन हा एक तुमचा एक बाय प्रोडक्ट म्हणता येईल. आणि ह्या अशा प्रकारे एक तुम्हाला एक प्युअर हनी एक्स्ट्रॅक्ट जेव्हा आपण करतो आणि अशा फूड ग्रेडच्या बाल्टीमध्ये आपण हे हनी हार्वेस्ट करून ठेवतो की जेणेकरून हनीची क्वालिटी खराब होणार नाही आणि एक्सपोर्टसाठी किंवा ट्रान्सपोर्टसाठी मध एकदम सिक्युअर राहिलं पाहिजे. अशा या फूड ग्रेड्सच्या बाल्ट्यामध्ये आपण हे हार्वेस्टिंग करत असतो.
बीकीपिंगमध्ये एक चॅलेंजिंग फॅक्टर खूप मोठा असतो, तो म्हणजे निसर्ग. मित्रांनो बघा, आमच्या ह्या ज्या पेट्या आहेत, मधमाशाच्या पेट्या पाण्यामध्ये डुबतात जेव्हा कधी पूर येतो, काही येतो. हा रिसेंटली गेला जुलै महिन्याचा व्हिडिओ आहे. आम्ही UPमध्ये बाजरा या ठिकाणी मधमाशीचं संगोपन करत होतो. अक्षरशः 1-2 फुटापर्यंत पाणी घुसून गेलेलं होतं. पण माशी जिवंत ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही बघू शकता आम्ही कशा प्रकारचे हे सगळे काम इथं करावं लागतं. एक चॅलेंजिंग फॅक्टर म्हणून इथं पोचावं लागतं. मधमाशी पालन करताना एक डोक्यात ठेवणं गरजेचं असतं, आपल्याप्रमाणे माशी कधी वागणार नाही. आपल्याला माशीप्रमाणे वागावं लागेल. तिला काय पाहिजे, ती कशी राहू शकते, तिचं बिहेवियर रोज कसं होणार, हे तुम्हाला तिथं प्रात्यक्षिक शिकणं गरजेचं असते. आपल्याला एवढंच वाटतं की फक्त माशीमुळे आपल्याला मध हे एकच आहे. माशी आणि मध हा दोन एक समान गुणधर्मासारखा असतो. पण माझं असं म्हणणं आहे की मध जे माशीपासून मिळणार आहे हे 6व्या नंबरचं एक प्रोडक्ट आहे शेवटच्या नंबरवरती. का बरं? कारण की मधापेक्षा महागड्या अशा आणखी बऱ्या काही वस्तू आहेत, ते मी तुम्हाला आता डिस्कस करतो आहे. एक ओरली मी तुम्हाला सांगून देतो की मधमाशीचं विष, त्याला बी वेनम असं आपण म्हणतो. बी वेनम हा मानवी शरीरावर आजारासाठी किंवा बऱ्याच आजारासाठी याचा अँटीटोड्स म्हणून उपयोग होतो. HIV सारख्या डिसीजवरसुद्धा बी वेनमचं बऱ्यापैकी उदाहरण दिल्या जाते किंवा तिचा उपयोग होतो. आता हे बी वेनम जर तुम्ही पाहाल, आज इथे सगळ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल आहे. तुम्ही बी वेनमचं एक छोटंसं इंडिया मार्ट बघा, गुगल बघा, कुठेही तुम्ही बघा, त्याचं काय पर ग्राम रेट आहे आणि का बरं इतकं महाग आहे. कारण की मधमाशीचं विष काढणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही आहे. जर मधमाशीचं विष काढलं तर माशी तर मरून जाणार ना रोज. पण तिला ती एक टेक्निकली भाग कसा आहे, तर ह्या टेक्निकली भागासाठी तुम्हाला प्रॉपर बी कीपिंग कमर्शियल लेवलवर करणं. जर एक साधारण एक गोष्ट सांगतो की काही जे बी कीपर्स लोक आहेत, जे खूप आधी वर्षापासून काम करतात, सिनियर लोक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की 40 ते 50 लाख रुपये किलो मधमाशीचं विष आहे. मी म्हणतो 10 लाखच द्या. ठीक आहे, 10 लाख आलं तरी शेतकऱ्यासाठी खूप मोठं आहे, बरोबर. पण याचं मार्केट कुठे आहे? आणि मार्केट आहे, जो दिखता है वो बिकता है, बरोबर. बेचनेवाला चाहिए. आपण त्या पद्धतीनं काढायला पाहिजे. बी वेनममध्ये काय असतं, बी वेनमचा रेट कशावरती डिपेंड असतो, हा सगळा एक टेक्निकल भाग आहे. ज्यावेळेस तुम्ही ॲज अ बी कीपिंग करण्यास इच्छुक असाल, फक्त शेतीपुरता व्यवसाय न करता तुम्ही एक त्याला कमर्शियल लेवलवरती जर आणायचं असेल तर हा एक उत्तम सोर्स तुम्ही करू शकता. बी वेनम हा पहिल्या नंबरवरती आहे. सेकंड वन इज द रॉयल जेली. रॉयल जेली याच्या नावामध्येच एक रॉयलनेस आहे, बरोबर. रॉयल जेली हा राणी माशीचा एक फूड आहे की सतत ज्या कामकरी माशा असतात त्या माशीला सतत रॉयल जेली हे फूड घालतात. म्हणजे एका अंड्याचं फलित राणीमध्ये कन्वर्ट होणं हे डिपेंड करते, त्याला रॉयल जेली हे फूड घालतात. आता हे रॉयल जेली कशा प्रकारे हार्वेस्ट केलं जाते? रॉयल जेली हार्वेस्ट करण्याची एक प्रॉपर टेक्निक असते. तीसुद्धा लाख रुपयाच्या भावाने त्याचं मार्केटमध्ये डिमांडिंग असते. आता आज भारतात तो काही प्रमाणात चालू आहेच रॉयल जेली. बट तुम्ही जर बघाल की काही कॉस्मेटिक कंपनीजमध्ये रॉयल जेली येतात. कॉस्मेटिक कंपनीजमध्ये शॅम्पूमध्ये सुद्धा आजकाल टाकण्याची त्या परंपरा आलेली आहे. नवीन इनोव्हेशन्स आणलेले आहेत. पण विदेशामध्ये याची बऱ्या प्रमाणात डिमांड आहे. याच्या कॅप्सूल्स बनतात. आता हे काय असते काय नाही हा एक टेक्निकल भाग, जेव्हा आपण याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ त्यावेळेस तुम्हाला सगळं समजेल. तुमचा दुसरा प्रोडक्ट बी वेनम, नंतर रॉयल जेली, तिसरा आहे एक बी पोलन, जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं आहे. बी पोलन जरी आज तुम्ही हार्वेस्ट केलं, कलेक्शन करून ठेवलं, तर तुम्हाला 200 ते 250 रुपये किलोचा भाव कुठेच गेला नाही. आणि मार्केटमध्ये भाव आहे. आम्हीसुद्धा कलेक्शन करतो आणि आम्ही कलेक्शन करूनसुद्धा आम्ही विकतो आहे. तिसरा म्हणजे प्रोपोलिस. प्रोपोलिस एक असा पदार्थ आहे की ही सगळं जी कामकरी माशी असते ती गोळा करते. प्रोपोलिसचं तुम्हाला एक सांगायचं आहे असं आहे की जे तुम्ही ब्रूड आपण जे म्हणतो की मधमाशी राणी माशीने जेव्हा अंडा दिला तर त्याच्या ग्रोथसाठी ती माशी त्याला कवर करून देते. म्हणजे तिला लागणारं जे फूड आहे ती देऊन कवर करते. ते कवर म्हणजे वॅक्स आणि प्रोपोलिस या दोघांचं मिश्रण करून त्याला कवर करते, बरोबर. पण तिला काम करायचं गरज काय? ते प्रोपोलिस कशाला आणते? ती आपल्या सेफ्टीसाठी सुद्धा हे काम करते. माशीला
देवाने सगळं काही दिलेलं आहे, पण मनुष्याने तिला नाश केला आहे आणि करत आहेत. पण न करू याच्यासाठी आपण देऊ, किंवा जे लोक जॉब सोडून किंवा काहीतरी वेगळं काही काम करण्याच्या उद्देशाने मधमाशी पालनाकडे पाहतात इच्छुक असतील, ती मी त्यांच्यासाठी सांगतो ही खूप एक चांगली गोष्ट आहे, सुवर्ण संधी आहे की इथे गरज आजची आहे तरुणांची. आज महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात लेडीजसुद्धा काम करत आहेत, बीकीपिंगमध्ये चांगलं काम करून राहिले आहेत, जेंट्ससुद्धा काम करत आहे आणि वयस्कर लोकसुद्धा काम करतात. आज सरांचा 23 वर्षाचा अनुभव तुम्ही बघू शकता. आजी सर त्यात जोशाने काम करत आहेत, बरोबर. तर एक एस आहे. तर त्याच्यानंतर एक बी वॅक्स, 4-5व्या नंबरवरचं आपण पकडू बी वॅक्सची सुद्धा डिमांड असते. सांगितल्याप्रमाणे सर कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बी वॅक्स चाललेला आहे, लेदर इंडस्ट्रीमध्ये जाते. म्हणजे विकासासाठी आपल्याला मार्केट उपलब्ध आहे, फक्त तुम्हाला सर्चिंग करणे आहे आणि मधमाशी जर जगली तरच ह्या गोष्टी पॉसिबल आहे, अदरवाईज काहीच करू शकत नाही तुम्ही. तर मला असं वाटतं मी बऱ्यापैकी जास्त बोललेलो आहे, अर्धा पार्ट सरांनी कवर केलेलाच आहे, पण तरी तुमच्या मित्रांमध्ये काही क्वेश्चन असतील तर तुम्ही आता विचारू शकता. व्हॉलंटियर्स माईक रेडी ठेवा. कुणाचे काही प्रश्न असतील तर एक दोन प्रश्न आपण घेऊयात. शंका निरसन. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव कुणाल शिवडे. आपलं सर 2 एकर लँड आहे. सॉरी सर, 2 एकर लँड आहे. माझे वडील आता सध्या तूर घेतात आणि कापूस घेतात. हो. नेक्स्ट हंगामपासून मी विचार करतोय की आपण शेतीमध्ये उतरायचं. मी IT प्रोफेशनल आहे, तर मी तिथे व्हेजिटेबल्स प्लांट करण्याचा विचार करतो. तर जेणेकरून त्याचं क्रॉप यील्ड आपल्याला हे वाढवायचं आहे. मी हे यूट्यूबमध्ये वगैरे सर्च केलं आहे. तिथे आपण सनफ्लॉवर किंवा मॅरीगोल्ड किंवा कोथिंबीर वगैरे लावलं की बी अट्रॅक्ट होतात. हो. तर मला असं काही प्लांट सांगा जेणेकरून मी सध्या टोमॅटो तिथे इनपुट करतोय, टोमॅटो यील्ड लावतोय. मधात आपण असं कोणतं रोप लावायचं, कोणतं प्लांट जेणेकरून बीज अट्रॅक्ट होतील माझ्या फार्ममध्ये आणि पॉलिनेशनचं वाढेल, असं काही एखादं प्लांट वगैरे सर तुम्ही सजेस्ट कराल का मला? तर आपली शेती कुठे आहे? इथे बनवाडीला, पेवठ्याच्या समोर. खापरी नाव ऐकलं असेल ओके, सर? हां हां. तिथून 7-8 किलोमीटर बरं. आतमध्ये. आता एक तुम्हाला सांगतो की मधमाशीचं नेचर तुम्हाला सांगतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे माशी 5 किलोमीटरपर्यंत जाते. हो सर. आग्या माशी 10 किलोमीटरचा रेंज आहे. हो सर. म्हणजे प्रत्येक माशी आपापल्या एजिंगनुसार किंवा कॅपॅसिटीनुसार तिचा एक रेंज ठरवते, बरोबर. आता जेव्हा तो तुम्ही मॅलिफेरा जर उदाहरण घेतलं, ही माशी 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत रोज फिरू शकते, बरोबर. आता तुम्ही म्हटलं की मला 2 एकर माझी शेती आहे. 2 एकरच्या शेतीचा एरिया किती झाला? गुंठे 80. तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करा, 99% ऑर्गॅनिक फार्मिंग येईल. पण तुमच्या 2 शेता आडचा जो व्यक्ती आहे तो भर दिवसाच स्प्रे घेतो आहे. हो सर. म्हणजे तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेली जी मधमाशी आहे, बरोबर, तुम्ही जर आपल्या पेट्या लावल्या ना, पण माशी त्यांच्या फ्लावरवरती तर जाईल ना. हो सर. मग हा एक पार्ट येतो की एज्युकेशनचा, की बा तुम्ही असा रासायनिक पदार्थ न घेता की माशीला काही त्रास न होईल, बरोबर आहे. माशी जर चांगली राहील तरच तुमचं उत्पादन आणि तुमच्यासोबत आजूबाजूच्या 2 किलोमीटरच्या रेंजच्या लोकांचं सुद्धा पॉलिनेशन होईल. तर माशी अट्रॅक्ट करण्यासाठी असे भरपूर साधनं आहेत. जसं तुम्हाला सांगितलं मी, मोहरी, तूर आहे तुमचं. तुम्ही कडेला आपले शेवगाला वर्षातून चांगल्या प्रकारे फुल असतो, तिथूनसुद्धा तुमचं पॉलिनेशन आणि नेक्टरसुद्धा येतं, राईट. आणि तुमचं जामूनसुद्धा येतं. म्हणजे तुम्हाला एक पारंपरिक पद्धतीनं कसं असते, कुठलंही फूल एक 15 ते 20 किंवा 28 दिवस असं चालते फ्लॉवरिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? आता माशीला पोलन तुटलं नाही पाहिजे, माशीला नेक्टर नाही तुटलं पाहिजे. ऑफ सीझनमध्ये ज्या वेळेस पोलन आणि नेक्टरची कमी असते तेव्हा काय दिलं पाहिजे? तेव्हा माशीला साखरेचा पाक हा एक सोर्स आहे, तिला ठेवून जिवंत करावं लागेल. तर ह्या पद्धतीने तुम्हाला त्यांचं करावं लागेल. आणखी कोणाला काही प्रश्न? सर असं आहे. मी हॅलो पहिलं एक विचारा. हॅलो, मी उशिरा आलो, मला माहिती नाही हा पार्ट कवर झाला की नाही झाला. हे मध, आता मी 63 वर्षाचा आहे, लहानपणापासून पाहून राहिलो की हे टेस्ट ते टेस्ट ते टेस्ट, हां. तरी ते म्हणजे केमिकल टेस्ट आम्ही करत नाही घरी. बरोबर. आणि पाण्यात टाका तर कपड्यावर लावा तर ज्योती जळवा तर दुनियाभरच्या टेस्ट. हां. तरी गाय दूध देते 1 लिटर, ग्राहकाला मिळते 2 लिटर. सब गंगा मैया की कृपा आहे बोले सर. तर तुमची मधूसाठी कोणाची कृपा आहे? माणसाची. भेसळ करणारा कोण आहे? माणूसच आहे ना. मधमाशी कधीच भेसळ करणार. मधमाशी आपल्या कामाशी प्रामाणिक आहे सर, पण माणूसच भेसळ असल्यामुळे काय करणार आहे, बरोबर. हॅलो पुढचा प्रश्न घ्या. सर, त्यांना म्हणते की प्युरिटी कशी टेस्ट करायची ते सांगा. मी बोलतो. सर बोलतो.
1 चम्मच मध घ्या, ते तोंडात टाका आणि न गिळता त्याला तोंडात घुमवा. घुमवल्यानंतर तुमचे डोळे पाणावले पाहिजे, डोळ्यात पाणी आलं पाहिजे थोडं असं. नंतर तुम्ही त्याला गिटका. गिटकल्यावर तुम्हाला एकदम भारी पण वाटलं पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे की मी हे कशाला खाल्लं, म्हणजे इतकं ते भारी वाटलं पाहिजे, जड. आणि गिटकल्यानंतर तुम्हाला इथे खाज आली पाहिजे आणि असा ठसका लागला पाहिजे. ती एक लेमॅन टेस्ट आहे, त्याच्या भरोश्यावर तुम्ही मध हे शुद्ध आहे ओळखू शकता. कित्येक मध, मी त्यांचे कोणत्याच कंपनीचं नाव घेत नाही, पण फूड अँड ड्रग डिपार्टमेंटने आजपासून 1.5 महिन्यापूर्वी त्यांचे सॅम्पल कलेक्ट केले. ते सॅम्पल त्यांनी NMR टेस्टमध्ये तपासून पाहिले, ते सगळे फेल झाले. एकच कंपनीचा मध, ते 14 कंपन्यापैकी एका कंपनीचा मध फक्त हा चांगला निघाला आणि बाकी सगळे कंपन्यांचे मध फेल झाले. याचा अर्थ आहे असा आहे की आपल्या देशामध्ये फक्त 30,000 टन शहद होण्याची उत्पन्न क्षमता आहे, पण आपण 1 लाख टन शहद दरवर्षी जमा करतो. हे कसं काय? हे 70,000 टन शहद आलं कुठून? तर ते भेसळ करून कॉर्न सिरप ॲडेड हनी आहे ते, आणि तसं मध आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. मी कंपन्याचे नाव घेत नाही कारण ही ती जागा नाही आहे. पालीवाल सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं असं मला वाटते. आणखी एक प्रश्न. सर मी शेवट. म्हणजे पालीवाल सरांनी जेव्हा ॲड्रेस केलं त्यावेळेला मी नव्हतो सर, जकुलवार आले तेव्हा आलो, म्हणून मला काही पुरेशी माहिती नाही आहे. मला हे विचारायचं होतं की माझ्याकडे मी गोंदिया जिल्ह्यात मोरगाव अर्जुन असतो. हो तर माझ्याकडे ह्या पेट्या मी एका ठिकाणी ट्रेनिंग केली होती पवनीला, हो आणि एक माणूसही तिथं माझ्या दिवाणजी एक ठेवला होता. पण त्याला म्हणजे मला तेवढं नॉलेज नाही आलं, पण त्याला थोडंसं नॉलेज दिलं, तो निघून गेला. त्याच्यामुळे माझ्याकडे त्या पेट्या आहेत, पण त्या पेट्यामध्ये मधमाशा 1-2च पेट्यामध्ये आहेत. माझ्याकडे 5-25 पेट्या आहेत. माझा फार्म मोठ्या जंगलाला लागून आहे, म्हणजे जंगलातच असल्यासारखं आहे, शेती जंगलातच. त्यामुळे तो जे म्हटलं नॅचरल सगळं आहे. तर मला जर त्याला वाढवायचं असेल किंवा कमर्शियल याच्यावर करायचं असेल तर मला कोणी एक सल्लागार किंवा एखादा, मी त्याची फी भरेन, मला असं कोणी व्यक्ती पाहिजे की जो मला एक वेळा रिस्टार्ट करून देईल. पवनीला एक कॉलेज आहे, हो तिथे डॉक्टर रहाले म्हणून आहे. आहेत, त्यांच्याशी माझा चांगला संबंध आहे, त्यांना वेळच नाही आहे. त्यांनी 1-2 नावं सांगितली. दुसरं अजून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पिर्ली म्हणून गाव आहे, तिथे दत्तू वरखेडे असं काही त्याचं आडनाव बरोबर मला हे नाही, मी त्याचा नंबर देईल तुम्हाला. ओके. दत्तू तुमच्या इथे येईल, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस तुमचं आणि तुमच्या त्या गड्याचं प्रशिक्षण करून देईल. बिलकुल तसंच. आणि त्या मधमाशा कशा धरायच्या, कसं संगोपन करायचं, त्याचं सिजनल मॅनेजमेंट कसं करायचं ते तो सांगेल, आणि नंतर तुम्ही तुमच्या मधमाशा पाळू शकता. हो, माझ्याकडे म्हणजे मला त्यांनी ते बाकीचे जे काही नवीन लागते, नवीन मधमाशा नवीन हे करण्यासाठी, हो ते पण लागेल, कारण माझ्याकडे 2च पेट्यामध्ये मधमाशा आहेत. हां, तर मला जास्त प्रमाणावर हे करायचं आहे. आणि माझ्याकडे 12ही महिने, म्हणजे 14 एकरच्या फार्ममध्ये 12 म्हणजे शेवगा, तरबूज, तुरी, सगळे भाजीपाल्याची पिकं आणि फळं वगैरेचे. तुम्ही पालीवाल सरांचा नंबर घेऊन घ्या, हो तुमची समस्या निश्चितपणे आता सॉल्व्ह दूर केली होईल. जाईल. ठीक आहे, मला नंबर पालीवाल, आणखी एक प्रश्न त्यांच्या मनात दिसतंय. माझं नाव सत्यजित भोसले, मी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आहे. मला तर काही प्रश्न नाही आहे, मला फक्त तुमची ती टेस्ट जी म्हणला ना, ती हनी टेस्ट ठसक्याची, ती फक्त 30 सेकंड्स परत रिपीट करा. व्हिडिओ घ्यायचा आहे मला, ती सगळीकडे पुश करायचं आहे, ती परत असं एकदा रिपीट करा. हो. मला पाहिजे ना माईक. कोणतंही मध समजा तुम्हाला तपासून बघायचं असेल, 1 मिनिट सर, कॅन यू अगेन रिपीट युअर सोल्युशन टू द हनी टेस्ट. कोणतंही मध तुमच्याकडे विक्रीला आलं किंवा तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्याची गुणवत्ता कशी तपासायची, तर त्याचा एक साधा सोपा उपाय आहे. एक ते मध घ्या, 1 चमच्यामध्ये तोंडात टाका आणि तोंडामध्ये ते फिरवा. फिरवतेवेळी तुमच्या डोळ्यामध्ये थोडं पाणी आलं पाहिजे, आणि 20-25-50 सेकंद फिरवल्यावर ते मध गिटका आतमध्ये. गिटकल्यानंतर तुम्हाला समजा गळ्यामध्ये इथे खाज आली, असा ठसका लागला, समजायचं की ते मध प्युअर आहे. तुमचं डोकं जड झालं पाहिजे,
डोकं जर जड झालं याचा अर्थ की ते मत प्युअर आहे. धन्यवाद सर. सर्वांना आपल्या माहितीकरता नंबर देऊन द्या सर, मोबाईल नंबर. सर आपण प्रश्न थांबूयात कारण पुढचे वक्ते या ठिकाणी आलेले आहेत. सर एक लास्ट क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये साधारणतः जेव्हा पिरलीवाले आपली मधमाशाची पेटी विकतात तेव्हा एका पेटीची किंमत ते 3.5 ते 4,000 रुपये घेतात आणि त्यामध्ये 3 ते 4 फ्रेमामध्ये मधमाशा असतात. पूर्ण वसाहत असते, त्यामध्ये राणी असते, एक 7 ते 8,000 कामकरी माश्या असतात आणि 100-150 नर असतात. अशी पूर्ण वसाहत ते 3.5 ते 4,000मध्ये विकतात आणि त्या वसाहतीला तुम्हाला पुढच्या 6 महिन्यामध्ये एकापासून 3 करता येतात. ते प्रशिक्षण आपल्याला त्यांच्यापासून घेता येईल. बरेच जणांना आणखी वैयक्तिक प्रश्न असू शकतात पण कृपया आता वेळेच्या अभावी आता सरांचा नंबर आपण घ्या. सरांचा सर नंबर उपलब्ध आहेत इथे दोघंही वक्ते. जेनरिक क्वेश्चन. कारण आपला नंबर ऍक्च्युली मोबाईल काय ना नंबर माझा पुढचं नंबर लिहून घ्या. 94 कॉन्टॅक्ट लिहून घ्या त्यांचा. मला ट्रेनिंग सेंटरचं नाही, प्रश्न वैयक्तिक नंतर घ्या कारण वैयक्तिक- दुसरं सेशन नाही ऍक्च्युली पुढचे वक्ते इथे थांबलेले आहे सर. ट्रेनिंग सेंटर बद्दल प्रश्न माहिती- सामूहिक आहे, थोडा दोन ते एकच थांबतील ना मिनिटाचा थोडा आहे. वेळ, तुम्ही त्यांना प्रश्न प्रश्न सामूहिक विचारा. आहे, एकच मिनिटाचा आहे तो. सर शेतात आपण मधमाशीच्या पेट्या ठेवल्यानंतर बाजूच्या शेतकऱ्याकडे विषाचं फवारणी, तीव्र विषयाची फवारणी ते गोबीवर, हो, आणि त्याच्यामुळे आपल्या मधमाशा थोड्या कमकुवत होतात. याच्यासाठी काही पर्याय म्हणजे असं मिळेल का मग आपल्याला बाजूचं असं पर्याय म्हणजे नियंत्रण आणण्याकरता? तुम्ही बाजूच्या शेतामध्ये फवारणीला थांबवू शकत नाही हो, नाही म्हणून विचारून राहिलो. आणि मधमाशा इतक्या हुशार असतात की बाजूच्या शेतामध्ये जाणार नाही, बाजूचं शेत सोडून नंतरच्या शेतामध्ये जातील आणि मकरंद आणि पराक्रम जमा करतील आणि आपलं अन्न जमविल. धन्यवाद पालीवाल साहेब, धन्यवाद. वर्धेचे का सर? मी वर्ध्याचा आहे. मी तुमच्याकडून 2 पेट्या आणल्या मागे 2005 मध्ये. अच्छा, धन्यवाद सर, धन्यवाद. आपण ग्रामपंचायत लावलेलं कृपया होतं. सहकार्य करावं. पुढील सेशनसाठी वक्ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता उपलब्ध असेल तर आता पुन्हा 2 पेट्या पाहिजे होत्या नक्की मला. देऊ तुम्हाला. सर माझा नंबर आहे 9423 हा घेतो. हा आणि पुढचा अंक एकदम खराब आहे 420. 9423 420 485. समोरच्यानं मागच्यानं सांभाळून घेतला नंबर, मागचा मधातला गोल झाला आहे. धन्यवाद सर. आजच्या या दोघाही वक्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप चांगलं असं मार्गदर्शन मधमाशी पालनाच्या संबंधानं त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी ॲग्रोव्हिजन एक्झिबिशन आयोजकांच्या मार्फत या दोघाही वक्त्यांचं एक गौरवचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. मी विनंती करतो श्री नवीन मालेवार सर, जे विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलचे ट्रेझरर आहेत, त्यांनी श्री पालीवाल सरांचं मोमेंटो देऊन स्वागत करायचं आहे. त्यासोबतच आपले दुसरे वक्ते जे आहेत जकुलार सर, त्यांचं मोमेंटो देऊन या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी डॉक्टर शैलेश गावंडेंना मी विनंती करतो.